नमस्कार दादा, स्वागत आहे. चिंचपोकीचा चिंतामणी या शब्दाचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व नाही. चिंतामणी आयुष्य आहे, चिंतामणी माझा श्वास आहे, चिंतामणी माझं हृदय समजा. त्याने बाजूला काढला तर आयुष्य संपलं, असा चिंतामणी आहे. इतक्या वर्षाच्या आपल्या प्रवासाबद्दल थोडंसं काय आम्हाला सांगाल? चिंतामणीकडे मी लहानपणापासून येतो. माझ्या वडिलाचा व्यवसाय होता, एक पिक्चर होता, मूवी दाखवायचे माझ्या पडद्यावर. तेव्हापासून मी इकडे यायचा प्रवास चालू झालाय. अगदी लहानपणापासून तेव्हापासून आतापर्यंत मी चिंतामणीला जसं जवळून पाहिलेलं आहे की कधी लांब ठेवलं नाही. चिंतामणीपासून लांब मला कोणी करू शकत नाही, आणि झालो तरी आयुष्य संपलं आहे असा विषय. एखाद्या लहानशा कार्यकर्त्यापासून आज कमिटी आणि पदावरती तुमचा हातभार एकदम चांगल्यापैकी असं आहे. आम्हाला आपला आगमन सोहळा तर मोठाच असतो, बरोबर. हा आगमन सोहळा पार करायला आम्हाला कार्यकर्त्यांची फौज पूर्ण सपोर्ट असते, आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आगमन सोहळा पार करतो, बरोबर. पोलिसांचा सपोर्ट असतोच आम्हाला, पण आमची कार्यकर्त्याची टीम आहे ती कधी दिसत नाही पडद्यावर, पण ते पाठीमागून जेवढी कामं करतात, अँब्युलन्स बोला किंवा कोणाला पाणी पोचवायचं बोला, कोणत्याही ढोलपथकाला पाणी पोचवायचं किंवा कोणत्याही बँकेला पाणी पोचवायचं किंवा लाईटमॅनला पाणी पोचवायचं, ती सगळी ती ग्राउंड लेवलची माणसं पुलाव करण्याची तयारी असते. त्यांच्या जीवावर आगमन सोहळा हा मोठा होतो. आणि खास करून जेव्हा तुमच्यासारखी लोक जेव्हा या कार्यकर्त्यांच्या टीमला लीड करतात, तेव्हा आपलं आगमन सक्सेसफुल होणं 100% शुअर आहे. आम्ही लीडर करत नाही, आम्ही एक भावासारखेच आम्ही त्यांच्याकडे बघतो. आम्ही आपला उत्सव आपण जोरात कसं साजरा करायचा हे आम्ही त्याच्यावर पहिला कार्य करत असतो, की एक महिना पूर्ण काम चालू असते की आपला उत्सव आपला कसा जोरात करायचा, आगमन कसं करायचा, त्याच्यानंतर सेटअप कसा करायचा, विसर्जनाच्या नंतर तयारी काय करायची, तराव्याची तयारी काय करायची, बोटी किती घालायच्या, कसं जायचं, खूप सगळं तयारी असते. आणि 24 विसर्जन चालू असते. त्या आरतीच्या तालावर आपलं हे मंडळ एकमेव मंडळ आहे असं पूर्ण भारतातलं, की पूर्ण दशकापासून ती परंपरा 50 ते 60 वर्षाची आरती मंडळ एक आहे आमचं तांबवाला बिल्डिंग मधलं, आणि ते बिल्डिंगची आरती आमची कंटिन्यू 24 तास चालू असते. आणि हे एकमेव मंडळ असं आहे की आरतीच्या तालावर गणपती आपल्या विसर्जनाला निघतो.